नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच इंप्रूव्ह व्हायला मदत होणार आहे। मित्रांनो, स्टोरीजचा आजचा डे आहे आपला 53 नंबरचा। ओके, स्टोरी आहे गौतम बुद्ध आणि प्रसिद्ध कुख्यात असा डाकू अंगुलीमाल यांच्या विषयी घडलेल्या प्रसंगाविषयी। बघा स्टोरीमध्ये नेमकं काय घडतं। बघा, वन डे गौतम बुद्धा अँड हिज डिसायपल्स वर वॉकिंग थ्रू अ फॉरेस्ट। मित्रांनो, या वाक्यामध्ये रचना झालेली आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सची। ओके, पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। मग इथे बघा, गौतम बुद्धा अँड हिज डिसायपल्स हा सब्जेक्ट झाला प्लुरल। मग प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळे इथे वर आलाय, वर्ब आहे वॉक, वॉकला जोडला आयएनजी। ओके, मग पास्ट कंटिन्युअस रचना झाली, म्हणजे अशी घटना भूतकाळात चालू होती। बघा, गौतम बुद्धा अँड हिज डिसायपल, गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य वर वॉकिंग चालत होते थ्रू अ फॉरेस्ट। फॉरेस्ट म्हणजे जंगल, थ्रू हे प्रिपोजिशन आहे, थ्रूचा अर्थ होतो च्या मधून किंवा च्याद्वारे। मग एके दिवशी गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य जंगलामधून चालत जात होते। ओके, नियर बाय देअर लिव्ड अ नोटोरियस बँडिट नेम्ड अंगुलीमाला। ओके, नियर बाय जवळच, देअर लिव्ड अ नोटोरियस बँडिट। अ म्हणजेच काय तर सिंग्युलर काउंटेबल नाउन, एखादी गोष्ट एकवचनी आहे हे सांगायचं असेल तर एक किंवा ॲन आर्टिकल वापरायचं। मग बघा, तेथे राहायचा, कोण राहायचा तर एक नोटोरियस बँडिट। मित्रांनो, नोटोरियसचा अर्थ होतो कुख्यात किंवा बदनाम असलेला किंवा कुप्रसिद्ध असलेला। ओके, तर कुप्रसिद्ध असलेला कोण होता? बँडिट होता। बँडिटचा अर्थ होतो डाकू किंवा लुटारू। नेम्ड अंगुलीमाला, त्याचं नाव होतं अंगुलीमाला। अंगुलीमाला हॅड अर्न हिज नेम, अंगुलीमालांनी त्याचं नाव कमावलेलं होतं। बघा, अंगुलीमाला सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड आला, अर्न या क्रियापदाचा फित्री वापरला, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री अशी घटना येते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये। ओके, मग त्याने त्याचं नाम कमावलेलं होतं विच मेंड गार्लंड ऑफ फिंगर्स बिकॉज ही वोर अ नेकलेस मेड फ्रॉम द फिंगर्स ऑफ दोज ही हॅड किल्ड। आता पूर्ण वाचूया। अंगुलीमाला हॅड अर्न हिज नेम, अंगुलीमालाने त्याचं नाव कमावलेलं होतं। विच मिंट, मिंट म्हणजे अर्थ, विच म्हणजे ज्याचा, तर ज्याचा अर्थ होतो गार्लंड ऑफ फिंगर्स। गार्लंडचा अर्थ होतो हार, फिंगर म्हणजे बोट आहे की नाही, ऑफ म्हणजे चाचीची, म्हणजे बोटांची माळ परिधान केलेला माणूस, म्हणून अंगुलीमालाचं नाव नावाजलेलं होतं। बिकॉज कारण की ही वोर अ नेकलेस मेड फ्रॉम द फिंगर्स ऑफ दोज ही हॅड किल्ड। वियर म्हणजे परिधान करणे, वियरचा विटो झाला वोर। मित्रांनो, सिंपल पास्ट रचना आहे, अशी घटना भूतकाळात घडून गेली हे सांगण्यासाठी। सब्जेक्ट झाला ही, वियरचा विटो झाला वोर, सब्जेक्ट प्लस विटू आणि अ नेकलेस झाला ऑब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। मग ही वोर अ नेकलेस, त्याने एक नेकलेस हार घातलेला होता, मेड फ्रॉम जो की बनलेला होता, फ्रॉम द फिंगर्स बोटांपासून बनलेला होता, ऑफ दोज ही हॅड किल्ड, म्हणजे ज्या लोकांना त्याने मारलेलं होतं त्या लोकांच्या बोटांचा हार त्याने गळ्यामध्ये परिधान केलेला होता। हिज हर्ट वॉज हार्डन अँड हिज माइंड वॉज क्लाउडेड बाय अँगर अँड हेट्रेड। बघा, हिज हर्ट वॉज हार्डन, हिज हर्ट म्हणजे त्याचं मन, हार्डन म्हणजेच कठोर किंवा निर्दयी झालेलं होतं। ओके, महत्वाचे शब्द लिहून घेऊ शकता। अँड हिज माइंड आणि त्याचं मन वॉज क्लाउडेड बाय, क्लाउडेड म्हणजे गढूळ झालेलं होतं, एकदम भरलेलं होतं। अँगर अँड हेट्रेड, अँगर म्हणजे द्वेष, ओके, अँगर म्हणजे राग, हेट्रेड म्हणजे द्वेष, म्हणजे त्याचं मन रागाने आणि द्वेषाने एकदम गढूळ झालेलं होतं। People were afraid of Angulimala because he had vowed to kill 1000 people and was close to fulfilling his terrifying goal. बघा, people were afraid. Afraid म्हणजे भयभीत होणं। मित्रांनो, इथे पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे, सिंपल पास्टची पॅसिव्ह व्हॉइस। बघा, people were afraid of, लोकांच्या मनामध्ये अफ्रेड भीती निर्माण झालेली होती, कुणाची? अंगुलीमालाची। बिकॉज कारण की ही हॅड वोड, इथे सुद्धा पास्ट परफेक्ट टेन्स, वो म्हणजे शपथ घेणे। ओके, मग त्याने शपथ घेतलेली होती, ओके, टू किल 1000 पीपल, 1000 लोकांना मारायची त्याने शपथ घेतलेली होती। अँड वॉज क्लोज टू, आणि तो आता जवळजवळ होता, फुलफिलिंग हिज अ टेरिफाईंग गोल, फुलफिलिंग म्हणजेच काय तर परिपूर्ण करणे, टेरिफाय म्हणजे भयभीत आणि गोल म्हणजे उद्दिष्ट, एकदम भयंकर असं भयभीत करणारा गोल पूर्ण करण्याच्या तो आसपास जवळ होता। पुढे बघा काय होतं। न्यूज ऑफ अंगुलीमाला रीच्ड गौतम बुद्धा
who decided to meet the bandit himself. बघा, न्यूज ऑफ अंगुलीमाला. ऑफ म्हणजे साचीचे, न्यूज म्हणजे बातमी. मग अंगुलीमालाची बातमी रीच्ड गौतम बुद्धापर्यंत रीच झाली म्हणजे पोहोचली. हु डिसाइडेड टू, हु म्हणजेच काय तर रिलेटिव्ह प्रोनाउन. येथे हुचा अर्थ झालाय जो, जी, जे दर्शवण्यासाठी, दोन वाक्य जोडण्यासाठी येथे हु रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले. ओके. हु डिसाइडेड टू, ज्यांनी ठरवलं, टू मीट द बँडिट हिमसेल्फ, मीट भेटणं, बँडिट त्या डाकूला, हिमसेल्फ त्यांना स्वतःला. हीच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झालं हिमसेल्फ, त्यांनी स्वतःला. मग गौतम बुद्धांनी त्या बँडिटशी, त्या डाकूशी स्वतः भेटायचं ठरवलं. When Buddha entered the forest, villagers warned him saying, do not go in there, Angulimala will kill anyone he sees. बघा, when Buddha entered the forest, इथे सिंपल 5 रचना झाले बघा. वेन बुद्धा सब्जेक्ट झाला, एंटर हा टू झाला, फॉरेस्ट ऑब्जेक्ट. जेव्हा गौतम बुद्धांनी फॉरेस्ट मध्ये एंटर केलं, प्रवेश केला, विलेजर्स वॉर्न हिम, विलेजर्स म्हणजे गावकरी, मग गावकरी लोकांनी त्यांना वॉर्न केलं म्हणजेच काय तर इशारा दिला. ओके. सेइंग म्हणाले, डू नॉट गो इन देअर, तिथे जाऊ नका. अंगुलीमाला विल किल एनीवन ही सीज. बघा, जेवढ्या लोकांना तो सी म्हणजे बघतो तेवढ्या लोकांना तो मारून टाकेल, असे लोकांनी गौतम बुद्धांना वॉर्न केलं. Ignoring the villagers' warning, Buddha set out alone into the dangerous forest where Angulimala lived. बघा, इग्नोरिंग द विलेजर्स, इग्नोर म्हणजेच काय तर दुर्लक्ष करणे. मग विलेजर्स, गावकऱ्यांच्या वॉर्निंगकडे, गावकऱ्यांच्या इशाऱ्याकडे गौतम बुद्धांनी दुर्लक्ष केलं आणि गौतम बुद्धा सेट आउट अलोन. सेट आउट म्हणजेच काय मित्रांनो, ही फ्रेझल वर्ब आहे. सेट आउटचा अर्थ होतोय एखाद्या प्रवासाला सुरुवात करणे. मग गौतम बुद्धांनी प्रवासाला सुरुवात केली अलोन, एकट्याने, इनटू च्या मध्ये, इनटू प्रिपोजिशन, इनटू द डेंजरस फॉरेस्ट वेअर अंगुलीमाला लिव्ड. डेंजरस फॉरेस्ट, एकदम भयंकर अशा जंगलामध्ये, फेअर जेथे अंगुलीमाला राहायचा त्या जंगलामध्ये गौतम बुद्धांनी प्रवेश केला. बुद्धा कामली कंटिन्यूड ऑन हिज पाथ अनडेटर्ड. अनडेटर म्हणजेच काय तर न डगमगता. ओके. बुद्धा कामली कंटिन्यूड, कामली म्हणजे कसं, शांतपणे. ओके. कंटिन्यूड, चालू ठेवला, ऑन हिज पाथ, पाथ म्हणजे मार्ग. गौतम बुद्धांनी कुठल्याही मनामध्ये म्हणजे अडचण निर्माण न करता, न डगमगता आपला प्रवास सुरू ठेवला. हिअरिंग ऑफ बुद्धाज अप्रोच, अंगुलीमाला डिसाइडेड टू मेक बुद्धा हिज विक्टिम. बघा, हिअरिंग ऑफ बुद्धाज अप्रोच, हिअरिंग ऐकून, ऑफ म्हणजे साचीचे, बुद्धाज अपोस्ट्रॉपियस लागला, याचा अर्थ तो चाचीचे. ओके. व्यक्तीचे सांगायचे असेल षष्टी, पोझिशन, तर अपोस्ट्रॉपियस वापरायचा. मग बुद्धाज अप्रोच, गौतम बुद्ध अप्रोच म्हणजे गौतम बुद्ध जवळ येत आहे हे त्यांनी ऐकलं. अंगुलीमाला डिसाइडेड, मग अंगुलीमालाने ठरवलं, टू मेक बुद्धा हिज नेक्स्ट विक्टिम. विक्टिम म्हणजे पीडित किंवा बळी. मग गौतम बुद्ध जवळ आहे हे पाहताच अंगुलीमालाने गौतम बुद्धांना त्यांचा नवा एक बळी असं म्हणून त्याने ठरवलं. ओके. पुढे बघा, Angulimala spotted Buddha from afar and was amazed that someone was calmly walking into his territory. बघा, अंगुलीमाला स्पॉटेड बुद्धा. मित्रांनो, स्पॉट म्हणजे पाहणं किंवा आढळणं. मग गौतम बुद्धांनी, अंगुलीमालांनी गौतम बुद्धाला पाहिलं फ्रॉम अफार. फ्रॉम म्हणजे पासून, अफार म्हणजे दूरवरून किंवा खूप दूर, लांबून. मग अंगुलीमालांनी गौतम बुद्धाला दूरवरून पाहिलं अँड वॉज अमेज्ड, आणि तो आश्चर्यचकित झाला. अमेज म्हणजे काय, आश्चर्यचकित झाला. दॅट समवन म्हणजे कुणीतरी, वॉज कामली वॉकिंग इन टू हिज टेरिटरी. कामली वॉकिंग म्हणजे शांतपणे, वॉकिंग चालत आहे, इन टू च्या मध्ये, टेरिटरी म्हणजेच काय तर प्रदेश. मग अंगुलीमालांनी पाहिलं की बाबा कुणीतरी त्याच्या टेरिटरी, त्याच्या प्रदेशामध्ये एकदम शांतपणे चालत आहे. इंट्रिग्ड, ही डिसाइडेड टू अप्रोच बुद्धा. इंट्रिग्ड म्हणजे काय तर कुतूहलपणे, उत्सुकतेने. बघा, इंट्रिग्ड, ही डिसाइडेड टू अप्रोच बुद्धा. मग अंगुलीमालाने गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं. बुद्धा विथ हिज युजुअल काम अँड ग्रेसफुल स्टेप्स वॉक्ड ऑन विदाउट फिअर, इग्नोरिंग अंगुलीमाला थ्रेटनिंग शाउट. बघा, बुद्धा विथ हिज युजुअल काम, युजुअल म्हणजे नेहमीच्या, काम म्हणजे शांत, मग त्यांच्या नेहमीच्या शांततेने. ग्रेसफुल स्टेप्स, मित्रांनो ग्रेसफुलचा अर्थ होतो आकर्षक किंवा डौलदार, आणि स्टेप्स म्हणजे पावले टाकत. मग गौतम बुद्ध एकदम आकर्षक पद्धतीने, ज्या पद्धतीने शांतपणे चालत होते. वॉक्ड ऑन विदाउट फिअर, विदाउट च्या शिवाय, फिअर म्हणजे भीती,
त्यांच्या मनामध्ये कसलीही न भीती बाळगता ते चालत होते. इग्नोरिंग अंगुलिमाला's थ्रेटनिंग शाउट. बघा, इग्नोरिंग मग चालत असताना त्यांनी अंगुलिमालाच्या थ्रेटनिंग भयभीत करणाऱ्या शाउट ओरडण्याला त्यांनी काय केलं, गौतम बुद्धांनी इग्नोर केलं आणि ते शांतपणे चालत राहिले. कन्फ्युज्ड अँड फ्रस्ट्रेटेड अंगुलिमाला येल्ड, स्टॉप, डोंट यू फिअर मी. बघा, कन्फ्युज्ड अँड फ्रस्ट्रेटेड. कन्फ्युज म्हणजेच काय तर गोंधळलेला, फ्रस्ट्रेट निराश झालेला. अंगुलिमाला येल्ड, मग फ्रस्ट्रेट झालेला, निराश झालेला, गोंधळलेला अंगुलिमालाने येल केलं. येल म्हणजेच काय तर किंचाळणे, ओके, जोराने ओरडणं. स्टॉप, डोंट यू फिअर मी. स्टॉप, थांबा, तुम्हाला माझी भीती वाटत नाहीये का, असं अंगुलिमाल गौतम बुद्धाला म्हणाला. पुढे बघा, बुद्धा स्टॉप्ड अँड रिप्लाइड. गौतम बुद्ध थांबले आणि त्याने रिप्लाय दिला. आय हॅव ऑलरेडी स्टॉप्ड अंगुलिमाला, इट इज यू हू मस्ट स्टॉप. बघा, गौतम बुद्ध काय म्हणाले, आय हॅव ऑलरेडी स्टॉप. इथे प्रेझेंट परफेक्ट आहे मित्रांनो. सब्जेक्ट झाला आय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. इथे आय असल्यामुळे आपण हॅव घेतला आणि स्टॉप हा V3, म्हणजे अशी घटना नुकतीच पूर्ण झाली आहे. बुद्धा स्टॉप्ड अँड रिप्लाइड. गौतम बुद्ध थांबले आणि त्यांनी उत्तर दिलं. आय हॅव ऑलरेडी स्टॉप्ड, मी अगोदरच थांबलेलो आहे अंगुलिमाला. इट इज यू हू मस्ट स्टॉप्स. इट इज यू म्हणजे हे तू आहे, तू थांबलंच पाहिजे. सरप्राइज्ड बाय बुद्धाज फिअरलेसनेस अंगुलिमाला आस्क्ड, व्हॉट डू यू मीन बुद्धा एक्सप्लेन. बघा, सरप्राइज्ड बाय बुद्धाज फिअरलेस, सरप्राइज आश्चर्यचकित होणे. बुद्धाज फिअरलेसनेस, फिअरलेसनेसचा अर्थ होतो निर्भयपणा. मग गौतम बुद्धाचा हा निर्भयपणा पाहून अंगुलिमालाने विचारलं, व्हॉट डू यू मीन, तुला काय म्हणायचं आहे. बुद्धा एक्सप्लेन, बुद्धांनी एक्सप्लेन केलं. आय हॅव स्टॉप्ड कॉझिंग हार्म, हेट्रेड अँड व्हायलेन्स. आय हॅव स्टॉप्ड, मी थांबवलेलं आहे. हार्म, इजा करणं, हेट्रेड, द्वेष करणं, व्हायलेन्स, हिंसा करणं मी थांबवलेलं आहे. बट यू अंगुलिमाला आर स्टील ट्रॅप्ड इन अँगर अँड डिस्ट्रक्शन. परंतु अंगुलिमाला तू आर स्टील ट्रॅप, ट्रॅप म्हणजे अडकलाय, कचाट्यामध्ये पकडला गेलेला आहे. कशाच्या कचाट्यात पकडला गेलास, तर अँगर रागाच्या, डिस्ट्रक्शन म्हणजे नाशाच्या, विनाशाच्या कचाट्यामध्ये तू अडकलेला आहेस. यू हार्म अदर्स, तू इतरांना हार्म करतोस म्हणजे इजा करतोस. बट इट्स युअर सेल्फ यू आर ट्रूली हर्टिंग. परंतु बघा, बट इट्स युअर सेल्फ, परंतु तू स्वतःला ट्रूली, खरं पाहता हर्ट करत आहेत, इजा करत आहेस. यू कॅन स्टॉप टू, तू सुद्धा हे सर्व लोकांना इजा करणं थांबवलं पाहिजे. इट्स नेव्हर टू लेट टू चेंज, तुला बदलायला काहीही उशीर झालेला नाहीये. पुढे बघा, समथिंग इन बुद्धाज वर्ड्स टच अंगुलिमालाज डीपली. समथिंग इन बुद्धाज वर्ड, बुद्धाच्या या शब्दांमध्ये अंगुलिमालाला डीपली, एकदम खोलवर त्याच्या मनाला टच झाला, स्पर्श झाला. He felt weight of his past action and for the first time he realized the horror of his own action. बघा, he felt, feel म्हणजे वाटणे, feels वेटू झालं felt, त्यांना वाटलं. the weight of his past action, अंगुलिमालाने ज्या भूतकाळामध्ये ज्या ऍक्शन, कृती केल्या होत्या त्याचं ओझ प्रथमताच याला अंगुलिमालाला वाटलं. and for the first time, आणि पहिल्यांदाच he realized, त्याला जाणवलं the horror of his own action. horror म्हणजे भीती, त्याच्या स्वतःच्या कृतीची त्याला भीती, भयभीतपणा प्रथमतःच अंगुलिमालाला जाणवले. अंगुलिमाला फेल टू बुद्धाज नीस, ओव्हरवेल्म बाय द रिमॉर्स अँड आस्क्ड बुद्धाज गायडन्स. बघा, अंगुलिमाला फेल टू बुद्धाज नीज, फॉल म्हणजे पडणे, फॉलचा विटो झाला फेल, ओके, पडला. बुद्धाज नीज, नीज म्हणजेच काय तर गुडघे, ओके. मग अंगुलिमाला हे सगळं ऐकल्यानंतर गौतम बुद्धाच्या गुडघ्यापाशी टेकला. ओव्हरवेल्म बाय रिवॉल्स, ओव्हरवेल्म म्हणजे भारावून गेला, रिमॉर्स म्हणजे पश्चाताप, पश्चातापाने एकदम तो भारावून गेला आणि गौतम बुद्धाच्या पायापाशी येऊन टेकला. अँड आस्क बुद्धा फॉर गायडन्स, आणि गौतम बुद्धांना गायडन्स, मार्गदर्शन करण्यासाठी त्याने आस्क केलं, विचारलं. ही आस्क, त्याने विचारलं, इज इट रिअली पॉसिबल फॉर मी टू चेंज आफ्टर ऑल आय हॅव डन. बघा, इज इट रिअली पॉसिबल म्हणजे हे शक्य आहे का, फॉर मी, माझ्यासाठी, टू चेंज आफ्टर ऑल आय हॅव डन, एवढं काही मी सगळं पूर्ण केलेलं आहे किंवा एवढं सगळं मी लोकांना मारलेलं आहे ते बदलणं शक्य आहे का, असं तो विचारला. बुद्धा नॉडेड यस, गौतम बुद्धांनी नॉड केलं. नॉड म्हणजेच काय तर होकारार्थी मान हलवणे. मग गौतम बुद्धांनी नॉड केलं, होकारार्थी मान हलवली, यस, हो म्हणाले. ट्रू चेंज बिगिन्स द मोमेंट यू चूज हिज. बघा, चेंज, ट्रू चेंज बिगिन्स द मोमेंट, आणि खरा बदल हा या क्षणाला सुरू होतो ज्या वेळेला तू तो चूज करतोस, तो मार्ग निवडतोस. नो वन इज बियॉन्ड रिडम्शन, नो वन इज बियॉन्ड, नो वन म्हणजे कोणी नाही, बियॉन्ड च्या पलीकडे, रिडम्शनचा अर्थ होतो मुक्ती, मुक्तीच्या पलीकडे कोणीही नाही, असं गौतम बुद्ध त्याला म्हणाले.
अंगुलीमाला वॉज मूव्ड टू टीयर्स. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अंगुलीमालाच्या डोळ्यातून टीयर्स आले, अश्रू आले. बुद्धा देन लेड अंगुलीमाला बॅक टू द विलेज. मग गौतम बुद्धांनी नंतर त्याला गावामध्ये किंवा गावामध्ये परत घेऊन गेले. फ्रॉम दॅट डे ऑन, आणि त्या दिवसापासून he left his life of violence and became a follower of Buddha. लिव म्हणजे सोडणे, लिवचा विटू झाला लेप. LEAF लिव म्हणजे सोडणे, लिवचा विटू झाला लेप. मग तेव्हापासून त्याने त्याच्या जीवनामधील व्हायलेन्स, हिंसा सोडली. अँड बिकेम अ फॉलोअर ऑफ बुद्धा. बिकम म्हणजे होणे, बिकमचा विटू झाला बिकेम. आणि तेव्हापासून तो गौतम बुद्धाचा फॉलोअर म्हणजे अनुयायी झाला. अँड डेडिकेटेड हिमसेल्फ, आणि स्वतःला समर्पित केलं टू अ लाईफ ऑफ कंपॅशन अँड सर्व्हिस. कंपॅशन म्हणजे करुणा, सर्व्हिस म्हणजे सेवा. तेव्हापासून अंगुलीमालाने त्याचं जीवन करुणा आणि इतरांची सेवा करण्यासाठी डेडिकेट केलं, समर्पित केलं. Although the villagers were initially reluctant to forgive Angulimala, they eventually witnessed his transformation. बघा, although जरी the villagers were initially reluctant to forgive, सुरुवातीला जे गाववाले रिलक्टंट होते, नाखुश होते अंगुलीमालाला फॉरगिव्ह करायला, क्षमा करायला, सुरुवातीला गाववाले नाखुश होते. नंतर त्यांनी विटनेस म्हणजे स्वतः पाहिलं, त्याच्यामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिला. फ्रॉम अ फियर्ड क्रिमिनल ही बिकेम अ हंबल. मग बघा, फ्रॉम अ फियर्ड क्रिमिनल, फियर्ड म्हणजे भयभीत करणारा एक क्रिमिनल, भयभीत करणाऱ्या गुन्हेगारापासून तो एक हंबल मंक झाला, नम्र साधू झाला. हा बदल लोकांनी पाहिला. युझिंग हिज पास्ट एक्सपिरियन्सेस टू टीच अदर्स अबाउट द पॉवर ऑफ इनर चेंज. आणि मग त्याच्या भूतकाळातील अनुभवांचा आधार घेऊन त्याने इतर लोकांना इनर चेंज, मनामध्ये कसा बदल करावा, इतर लोकांना अंगुलीमालाने सांगितलं. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचे वर्ड बघा. डिसायपलचा अर्थ तो शिष्य, नोटोरियसचा अर्थ तो कुविख्यात, बदनाम किंवा कुप्रसिद्ध, बँडिटचा अर्थ तो डाकू, लटारू किंवा वाटमाऱ्या, नियरबायचा अर्थ तो जवळच, गार्लंडचा अर्थ तो हार, वियर वोअर वन, वियर म्हणजे परिधान करणे, हार्डनचा अर्थ होतो निर्दय किंवा आपण म्हणूया कठोर मनाचा, अँगर अँड हेट्रेड, अँगर म्हणजे क्रोध, हेट्रेड म्हणजे द्वेष, वो म्हणजे शपथ घेणे, हा फिटू वापरला. टेरिफायचा अर्थ होतो भयंकर किंवा भयभीत करणारा. नंतर बघा विक्टिम, विक्टिमचा अर्थ तो बळी किंवा बळी म्हणून दिला जाणारा मनुष्य किंवा इतर प्राणी. अफार म्हणजे खूप दुरून किंवा खूप लांबून. इंट्रिग्ड म्हणजे उत्सुकतेने किंवा कुतूहलपणे. ग्रेसफुलचा अर्थ होतो डौलदार किंवा आकर्षक. थ्रेटनिंगचा अर्थ होतो धमकावणं. फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश होणे. येल्ड म्हणजे ओरडणं किंवा किंचाळणं, ओके, दुःखानं असं म्हणू शकतो. फिअरलेसनेस निर्भयपणे. ट्रॅप्ड अडकणे, कचाट्यात सापडणे. व्हायलन्स हिंसा. रिअलाइज जाणवणे. रिमॉर्स पश्चाताप. ओव्हरवेल्म म्हणजे भारावून जाणं. ओके, रिडम्पशन म्हणजे मुक्ती. डेडिकेट म्हणजे समर्पित. कंपॅशन म्हणजे करुणा. रिलक्टंट म्हणजे नाखुश. ओके, तर मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, लाईव्ह सुद्धा क्लास असतील आणि ज्यांना रेकॉर्ड करायचं त्यांना रेकॉर्ड सुद्धा आहे. ओके, या डिजिटल जे के ऍप वरती. मित्रांनो महत्वाचा कोर्स आहे 30 दिवसाचा. ओके, या 30 दिवसामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, फोकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज तुमच्याकडून जवळपास 100 फोकॅब्युलरी होणार आहे. बेसिक अँड ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, जेवढे काही टॉपिक आहेत त्याची तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहे. ओके, ग्रुप डिस्कशन डेली असणार आहे. मित्रांनो कोर्सची ऑफर मध्ये फीस आहे मित्रांनो 599 रुपये. ओके, अगोदर 2499 होती, परंतु ऑफर मध्ये 599 रुपये आहेत. ओके, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ओके, परत एकदा बघा 8208253845. मित्रांनो रेकॉर्डेड क्लास आणि लाईव्ह क्लास मधला फरक काय, तर लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला मला प्रश्न विचारण्यात येतील, खूप सारे कन्सेप्ट त्यामध्ये तुमचे क्लिअर सुद्धा होतील आणि ज्या काही अडचणी असतील तुम्ही मला प्रत्यक्ष समोरासमोर विचारण्यात येतील. ओके, चला तर मित्रांनो येथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.